न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। काळेवाडीत पाणीपुरवठा वॉलमध्ये पाय अडकून महिला जखमी, अग्निशमन दलाकडून थरारक बचाव कार्य। पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वॉलमध्ये एका महिलेचा पाय अडकून ती जवळपास 1 तास खड्ड्यात अडकून पडली होती आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। मिळालेल्या माहितीनुसार पाणी सोडण्यासाठी आलेल्या वॉलजवळून जात असताना संबंधित महिलेचा पाय अचानक उघड्या वॉलमध्ये अडकला। महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे जवान आणि पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। महिलेचा पाय खोलवर अडकल्याने जवानांना मोठे बचावकार्य करावे लागले। अग्निशमक दलाने जवळपास 5 फूट खोल खड्डा खोदून मशिनरीच्या सहाय्याने पाईप कट करत अखेर महिलेची सुखरूप सुटका केली। जवळपास तासभर सुरू असलेल्या या बचाव कार्यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी नगरसेवक नीता पाडळ यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा गलथान कारभार आहे। प्रशासन लागू झाल्यापासून अधिकारी नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत। अजूनही अधिकारी प्रशासनाच्या धुंदीतून बाहेर आलेले नाहीत असा आरोप त्यांनी केला आहे। तसेच शहरातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्याचे वाल आणि चेंबर उघडे असल्याने भविष्यात मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याचं सांगत हे सर्व उघडे वाल तातडीनं बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या प्रसंगी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, शिवसेना नेत्या अनिता पांचाळ यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्याला आढावा घेतला आहे। हे जे कॉल जो घडलेला आहे 12:01 मुख्य अग्निशमन केंद्राच्या नियंत्रण कक्षात वर्दी प्राप्त झाली। काळेवाडी पास्पीर चौका नजीक एक महिला, वृद्ध महिला पाईपामध्ये तिचा पाईप अडकलेल्या अवस्थेत आहे व तिला बचाव कार्यासाठी आपण यावं असं वर्दी प्राप्त झाली। घटनास्थळी आमचे अग्निशमन पथक पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिलं की पाईप जो आहे तो खूप जास्त थिकनेस आहे पाईपाची आणि त्यामुळे तो पाईप काढणं अवघड होतं, कारण पाईप जमिनीच्या आतमध्ये खाली काढलेला आहे। तो पाईप मोकळा करायला आम्हाला बराचसा वेळ गेला, कारण पाईपाला खाली अन्य काही गॅसची लाईन आहे का, काही इलेक्ट्रिकल लाईन आहे का, खोदकाम करताना अन्य काही दुसरा अपघात होऊ नये या दृष्टीने सावकाश जजमेंट घेत खोदावं लागलं। दरम्यानच्या काळात पाणी पुरवठा विभागाचे अभियंता देखील घटनास्थळी उपस्थित झाले। त्यांना आम्ही अधिकची जेसीबीची मदत मागितली। जेसीबीची मदत उपलब्ध करण्यासाठी ते प्रयत्नशील होते। दरम्यानच्या काळात आम्ही ऑपरेशन पुढे खोदकाम केलं। पाईपच्या सराउंडिंग सगळा पोर्शन खोदला। पाईपच्या आतमध्ये खूप अंधार असल्यामुळे त्या महिलेचा, वृद्ध महिलेचा पाय आतमध्ये कशा प्रकारे ट्विस्ट झालाय याचं जजमेंट घेऊन तो निघू शकतो का याचे प्रयत्न केले। ते निघू शकत नाही हे लक्षात घेऊन पाईप कटिंग ऑपरेशन केलं, पण पाईप कट करत असताना त्या महिलेला कुठेही कोणतीही दुखापत होऊ नये, ब्लेड तिला लागू नये आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस भयानक होऊ नयेत या दृष्टीने आम्हाला ऑपरेशन स्लो डाऊन जजमेंट घेत पुढे, कारण महिलाचा सपोर्ट अनकॉन्शियस महिला होता कामा नये। पब्लिकची गर्दी खूप होती या ठिकाणी। त्या वातावरणामध्ये पोलिसांनी सहकार्य केलं पब्लिकला बाजूला करण्यास आणि मग त्या गर्दीला बाजूला केल्यानंतर व्हेंटिलेशन पाणी त्या महिलेला उपलब्ध करून दिलं। त्यानंतरनं जजमेंट घेत पाईप हळूहळू कट करत पुढे गेलो, खोदकाम केलं। पूर्ण खोदकाम केल्यानंतर जवळपास 4-4.5 फूट पाईपाचा खाली जमिनीत खोदकाम करून पायासकट सुरक्षित बाहेर घेतलं। बाहेर घेतल्यानंतर पाईप हळूहळू कापत आपल्याला पुढे जावं लागलं, कारण संपूर्ण पाईप काढणं शक्य नव्हतं। ज्या पोर्शनमध्ये महिलेचा पाईप नाही तेवढा पोर्शन कापून काढला व महिलेच्या सहकार्यातनं तिला कॉन्शियस ठेवून जो पाईप बाजूला हळूहळू तिचा पाईप तिच्या कलेनं बाजूला सुरक्षित बाहेर काढला, जेणेकरून महिलेला कोणतीही इजा दुखापत होऊ नये। नाही, महिलेला इजा झालेली नाहीये। एक्सटर्नल इंजुरी काही नाहीये, परंतु पाईपामध्ये पाईप खूप वेळ राहिला, त्यामुळे जी रग लागली, जो पेन होतोय त्या पेन कमी करणे किंवा इंटरनल काही इंजुरी आहे का याची पडताळणी करण्यासाठी आपण पुढील वैद्यकीय उपचारासाठी महिलेला रुग्णालयात स्थलांतरित केलेलं आहे। मी ऋषिकांत चिपाडे, अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका। काय सांगेल एकंदरीत पाणी पुरवठ्याचा हा वाल होता, वालमध्ये पाईप अडकल्याच्या कारणांनी आज महिला 2 घंटे अडकली होती। काय सांगेल एकंदरीत नगरसेवक म्हणून काय वाटतं? मी सांगते की पाणी पुरवठा विभागाचा निष्काळजीपणा आहे, निष्क्रियपणा आहे। आज इथे अधिकारी दिसतोय ना,
क्षेत्रीय कार्यालयाचा एक्झिक्युटिव्ह दिसतोय तुम्हाला, का डेप्युटी दिसतोय का, तेही दिसतोय, कोणी आलेलं नाहीये. गहाळ काम चाललेलं आहे त्यांचं, त्यांच्यावर ऍक्शन झालेच पाहिजे. पाणी पुरवठ्याचा फक्त काळेवाडीच नव्हे तर संपूर्ण पिंपरी शहरामध्ये असे जे खड्डे आहेत की पाणी सोडल्याच्या नंतर त्यावरती दगड ठेवणे किंवा काहीही केलं जात नाही, अशीच घटना भविष्यातही घडू शकते. काय सांगाल एकंदरीत? भविष्यात घडली नाही पाहिजे, ह्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. आज जर वॉल तुम्ही इतका खाली ठेवला असेल तर वॉल वरती घेऊन त्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत ना. आता काही ठिकाणी वॉल एकदम एक अर्ध्या फुटावरतीच आहे, त्या पद्धतीने हा वॉल का नाही केला? अधिकाऱ्यांना अजिबात काही घेणं देणं नाही. गेली 4 वर्ष प्रशासन असल्यामुळं त्यांची कातडी ही गेंड्याची झालेली आहे. त्यांना काही घेणं देणं नाही जनतेचं. सर्वसामान्य लोक मरू जगू काही घेणं नाही, त्यांना फक्त त्यांचे खिशे भरतील एवढ्यापर्यंतच त्यांचं लक्ष आहे. हा अपघात किती वाजता घडला आणि किती वेळ झाला हे रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं? एक दोन तास झाले असतील हा अपघात. 2 ते 2.5 तास. अपघात किती वाजता घडला, किती वेळ चालू होतं, प्रशासनाचं सहकार्य झालं? कारण महिलाची स्थिती काय आता? साधारण 12:15च्या आसपास हा अपघात झालेला आहे. या ठिकाणी ती महिला बाहेरगावावरून आली होती लग्न कार्यासाठी आणि ती गावी निघालेली असताना आज चालत जात असताना त्या वॉलमध्ये त्यांचा पाय अडकला आणि पाय अडकल्यानंतर पाय आतमध्ये फिरल्यामुळे तो पाय त्या ठिकाणी अडकून पडला. अग्निशामक दलाचं सहकार्य या ठिकाणी लागलेलं आहे, परंतु ज्या कामासाठी तो वॉल केला होता म्हणजे आज पाणी पुरवठा विभागाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाहीये. 2 तास होऊन गेल्यानंतर अजूनपर्यंत त्यांच्यापर्यंत ही बातमी न पोहोचणं हे खूप खेददायक आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की मागच्या 3 महिन्यापूर्वी ज्या ठिकाणी आम्ही निवडून आल्यापासून पाण्याची समस्या गंभीर होत चाललेली आहे काळेवाडीसाठी, वारंवार यावरती आवाज उठवला जातोय. या ठिकाणी कामं रेंगाळत ठेवली जातात आणि त्यांना काही बोलायला गेल्यानंतर मुजोरपणाने त्यांनी उत्तरं दिली जातात. तर यावरती लवकरात लवकर महानगरपालिकेने ऍक्शन घेऊन त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची सर्व नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे. प्रशासन असं गलथान कारभार करतं, या कारभाराच्या विरोधात फौजदारी पात्र गुन्हे दाखल व्हावेत असं मला वाटतंय. नाही झालेच पाहिजे. का नाही झाले पाहिजे? कारण त्यांची जबाबदारी आहे ना. या ठिकाणी येणं काम करणं पाणी त्याची जबाबदारी. आज तुम्ही पाहिला तर तो वॉलचा पाईप वरच्यावर ठेवलेला होता, फक्त खड्डा करून त्या ठिकाणी पाईप काढला होता, त्याच्यावरती कुठलंही कव्हर नव्हतं आणि पाईपाची साईज एवढी मोठी की आज या महिलेचा पाय अडकला. छोटा एखादा मुलगा असता तर त्या ठिकाणी मोठा अपघात घडू शकला असता. तर या ठिकाणी प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे. महापालिकेचे अधिकारी अजून प्रशासकीय राजवटीतून बाहेर आले नाहीत. नाही, 100% आलेलं नाही. मागच्या 4 वर्षापासून त्यांना ज्या सवयी लागलेल्या आहे मनमानी कारभाराच्या, त्या सवयी आजपर्यंत आज ताग्यात चालूच आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नगरसेवक नसतील तर अजून त्यांच्यासाठी उत्तम आहे. या ठिकाणी आम्ही आवाज उठून आम्हाला दाद दिली जात नाही. सामान्य नागरिकांचे काय हाल होतील याचा विचार करावा. 1-1.5 तासानंतर सुदैवाने ती महिला सुटली गेली, सुखरूप आहे. परंतु असा भविष्यात अपघात घडू नये म्हणून काय प्रशासनाला सांगाल? नाही, असा भविष्यात अपघात घडू नये म्हणून प्रशासनाने ज्या ज्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वीची जे नियोजनाची काम आहे त्याकडे आता करून तातडीने कारवाई केली पाहिजे. ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, ज्या ठिकाणी पाईपलाईन उघड्या आहेत, नदी प्रदूषण असं, या ठिकाणचे ड्रेनेज लाईनच्या कामं असतील, स्ट्रॉ मोटरच्या लाईन असं, याच्यावरती त्वरित कारवाई केली पाहिजे. ती कामं मोकळी केली पाहिजे. वारंवार आम्ही आवाज उठवला गेलेला आहे यावरती, परंतु या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगतो म्हणून वेळ मारून नेली जाते. बुटाचा पाय असल्या ना, तो बुटाचा पाईप मध्ये अडकला. त्याच्या बुटासहित ती पाय जवळजवळ ती मांडीपर्यंत ती पूर्णपणे पाईपामध्ये तिचा पाय अडकला होता. तिला ओढून काढणं खूप कठीण होतं. खरंच मी ते फायर ब्रिगेडचे जे लोक आपले आले त्यांचे अभिनंदन करते. त्यांनी व्यवस्थित आणि सुरक्षितरित्या त्या बाईचा पाय बाहेर काढलेला आहे. एकंदरीत आपण जर बघितलं पिंपरी शहरामध्ये असे जे पाईपलाईनचे जे वॉलचे पाईप आहेत किल्ल्यावरती सोडून पाणी पुरवठा दुर्लक्ष करते, काय म्हणतात? मी प्रशासनाचा खरंच इतका निष्काळजीपणा प्रशासन करत आहे. आज हे नळाचे पाईप जर मोकळे आहेत, जागोजागी चेंबरच्या लाईन तुटलेल्या आहेत, चेंबरच्या बाजूला मोठे मोठे होल पडलेले आहेत. कुठंही कुणाचंही लक्ष नाहीये जागेवर, कारण इतका निष्काळजीपणाचं प्रशासन आहे. आणि कुठल्या कातड्याचं आहे काय माहित नाही कुठंच, कारण त्यांना जागच येत नाही. एखादा अपघात घडल्याशिवाय प्रशासन जागी होत नाहीये. आज ती बिचारी महिलेचा अपघात झाला असता इथं चांगल्या वेळेत जर ते बाईचा पाय आम्ही बाहेर काढला नसतं, वेळेत अग्निशामक दलाचे किंवा सगळे प्रशासनाचे लोक आले, त्यांना बोलवण्यात आलेले इथं, तेव्हा ती लवकरात लवकर आलेली आहे. आणि आज जवळजवळ 12 वाजता ही घटना घडलेली आहे. आता 2-2:30 वाजत आलेले. हा, तेव्हापासून अग्निशामक दलाच्या जवानांनी जे आहे शिर्तीचे प्रयत्न करून महिलेच्या पायाला कुठलीही इजा होऊ नये असं करून रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांनी बाहेर काढले. मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक चेंबर जे आहेत ते उघड्यावरती आहेत, असे पाईप उघड्यावरती आहेत, काय सांगले? मी इथल्या नवीन जे आयुक्त आलेले आहेत त्यांना विनंती करते की प्रत्येक गल्लोगल्लीला चेंबर लाईन उघड्या आहेत.
नळाचे पाईप वॉल जिथं बसवले गेलेले आहेत ते उघड्यावर आहेत. तिथं लवकरात लवकर पाहणी करून जिथं काय दुरुस्तीचं काम करण्यात गरज आहे ते लवकरात लवकर करण्यात यावे. नाहीतर मी आयुक्तांना खडसावून सांगत आहे, अन्यथा यापुढे मी शिवसेनेतर्फे आज शहरामध्ये जोरदार आंदोलन घेण्यात येईल. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.